नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 4 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अभ्यास व टेस्टिंग यातील उपघटक पाहणार आहोत। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना व कार्यपद्धती आणि ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आणि त्याचे उपयोग। ट्रान्सफॉर्मरची रचना आपण पाहूयात। ट्रान्सफॉर्मरचे कोअर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग असे 3 मुख्य घटक असतात। कोअर बनविण्यासाठी पातळ सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशनचा वापर करतात। चुंबकीय रेषा एकवटण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। वाइंडिंग बसविलेल्या कोअरच्या भागाला लिंब आणि उरलेल्या भागाला योक असे म्हणतात। लिंबवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग असे विशिष्ट पद्धतीने इन्सुलेट करून बसविलेले असते। आता तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की ट्रान्सफॉर्मरचे प्रामुख्याने 3 घटक असतात की त्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग असते, सेकंडरी वाइंडिंग असते आणि प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग ही कोअरवर बसवलेली असते आणि हा कोअर सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंग्स पासून लॅमिनेशन करून बसविलेल्या असतात आणि कोअरचं काम काय असते? वाइंडिंगला धरून ठेवणे आणि चुंबकीय मंडळ पूर्ण करण्याचं काम ह्या कोअर करत असतात। ठीक आहे, आणि हे ज्यावर ह्या वाइंडिंग बसवलेल्या असतात त्याला लिंब असे म्हणतात। इलेक्ट्रिक पॉवरच्या ट्रान्समिशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग आणि पॉवर रेटिंग केव्हीए मध्ये असते। किलो व्होल्ट एम्पियर ज्याला आपण म्हणतो केव्हीए मध्ये असते। अशा ट्रान्सफॉर्मरचे डिझाइन करताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता, लिकेजेस, लॉसेस आणि त्यापासून येणारे संभाव्य धोके विचारात घेऊन त्यामध्ये अनेक सुरक्षा घटक वापरलेले असतात। ट्रान्समिशन लाईनमध्ये जे निर्माण होणारे लॉसेस आहेत ते विचारात घेऊन त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची बनवताना त्यामध्ये काही गोष्टी विचारात घेतल्या जातात। त्या पुढील प्रमाणे बघूयात। ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ। ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ कशाला म्हणतात? सेकंडरी वाइंडिंगचे वेढे NS आणि प्रायमरी वाइंडिंग NP यांच्या गुणोत्तरास टर्न्स रेशिओ असे म्हणतात। टर्न्स रेशिओ N आणि N, प्रायमरी सेकंडरीचे टर्न्स आणि प्रायमरीचे टर्न्स K = NS/NP। सेकंडरी व्होल्टेज म्हणजे सेकंडरी व्होल्टेज ES आणि प्रायमरी व्होल्टेज EP यांच्यातील गुणोत्तरास व्होल्टेज रेशिओ असे म्हणतात। टर्न्स रेशिओ, व्होल्टेज रेशिओ, करंट रेशिओ अशा प्रकारचे रेशिओ आहेत। आता ह्या व्होल्टेज रेशिओ असे म्हणतात। K = ES/EP। प्रायमरी करंट IP आणि सेकंडरी करंट IS यांच्या गुणोत्तरास करंट रेशिओ असे म्हटले जाते। K = IP/IS। आता टर्न्स रेशिओ, व्होल्टेज रेशिओ आणि करंट रेशिओ या सर्वांचा मिळून ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ म्हणतात। त्यासाठी K या चिन्हाने दर्शवतात। या तिन्हीचा रेशिओ म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ। K = ES/EP NS/NP IP/IS। ठीक आहे। आता बघा, कोणत्याही ट्रान्सफॉर्मरमध्ये असणाऱ्या प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग मधील वेढ्यांच्या संख्येवर सेकंडरीमध्ये इंड्यूस्ड EMFचे प्रमाण अवलंबून असते। ट्रान्सफॉर्मरमध्ये असणाऱ्या प्रायमरी आणि सेकंडरीच्या वेढ्यांच्या प्रमाणावर त्यामध्ये EMFचं प्रमाण अवलंबून असतं, इंड्यूस्ड EMFचं प्रमाण। समजा एखाद्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी मधील वेढ्यांपेक्षा सेकंडरी मधील वेढ्यांची संख्या जास्त असल्यास त्यामध्ये जास्त इंड्यूस्ड EMF निर्माण होतो। उदाहरणार्थ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर। आता उदाहरणार्थ दिलेली इथं समजा त्यांनी सांगितलेले की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर प्रायमरीच्या पेक्षा सेकंडरीमध्ये व्होल्टेज जास्त निर्माण होणे याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतो। यामध्ये इंड्यूस्ड EMF सुद्धा जास्त प्रमाणात निर्माण होतो, म्हणजे प्रायमरीच्या वेढ्यांच्या संख्येपेक्षा सेकंडरीचे वेढ्यांचे प्रमाण हे जास्त असते। पुढचं बघूयात। एखाद्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी मधील वेढ्यांच्या संख्येपेक्षा सेकंडरी मधील वेढ्यांची संख्या कमी असल्यास सेकंडरीमध्ये कमी प्रमाणात इंड्यूस्ड EMF निर्माण होतो। हे उदाहरणार्थ बघूयात आपण। स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर। एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वाइंडिंगच्या वेढ्यांच्या संख्येपेक्षा सेकंडरी वाइंडिंगची वेढ्यांची संख्या ही कमी असल्यावर त्यामध्ये कमी प्रमाणात इंड्यूस्ड EMF तयार होतो किंवा EMF तयार होतो, म्हणजे ते ट्रान्सफॉर्मर आपल्याला स्टेप डाऊन म्हणजे जास्त व्होल्टेज घेऊन कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हटले जाते। आता ट्रान्सफॉर्मरचे फायदे काय काय आहेत?
हे कसे साधन आहे, स्थिर साधन असल्यामुळे यामध्ये घर्षणीय हानी किंवा फ्रिक्शनल लॉस कमी होत नाही. त्याच्यामध्ये घर्षणीय भाग किंवा फिरता भाग नसल्यामुळे यामध्ये कुठलाही लॉसेस होत नाही. यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्यामुळे देखभालीचा खर्च कमी येतो. यामध्ये फिरणारा कुठलाही भाग नसल्यामुळे, मोव्हेबल भाग नसल्यामुळे यामध्ये देखभालीचा खर्च सुद्धा कमी येतो. विद्युत शक्तीचे रूपांतर सहजरित्या व कमी खर्चात करता येते. म्हणजे विद्युत शक्तीचे रूपांतर जास्त व्होल्टेजचे कमी व्होल्टेजमध्ये, कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेजमध्ये कमी खर्चात करता येते. त्यामुळे विद्युत शक्तीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पाठविता येते. म्हणजे ट्रान्समिशनसाठी सुद्धा यामुळं सोपं जातं. हे स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे जाते. यामध्ये स्थिर साधन असल्यामुळे याला इन्सुलेट करणं देखील सोपं जातं. आता यामध्ये बघूया ट्रान्सफॉर्मरचे प्रकार व उपयोग. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार खालील प्रमाणे पडतात. व्होल्टेजनुसार प्रकार पडतात, फेजनुसार प्रकार पडतात, व्यापारी तत्वानुसार प्रकार पडतात, कोरनुसार प्रकार, हे कोरनुसार पडणारे प्रकार, हे कोर जे इकडे गेलेले कोरनुसार पडणारे प्रकार. व्होल्टेजवरून पडणारे प्रकार, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. फेजनुसार पडणारे प्रकार, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज आपल्या घरामध्ये जी वायरिंग सप्लाय असतो तो सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज सप्लाय असतो. आणि 3 फेज सप्लाय औद्योगिक कारखान्यासाठी वगैरे ज्या ठिकाणी सप्लायची जास्त आवश्यकता असते त्या ठिकाणी 3 फेज सप्लाय किंवा 3 फेजच्या मोटार्स वगैरे जे वापरले जातात त्याला 3 फेज सप्लाय असे म्हणतात. त्या ठिकाणी 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरतात. आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आणि त्यानंतर कोरवरून पडणारे प्रकार, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर, हे आपण आता पाहूयात. व्होल्टेजवरून पडणारे प्रकार, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता बघा, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे प्रायमरीमध्ये घेतलेल्या व्होल्टेजपेक्षा सेकंडरीकडे जास्त मिळणारा व्होल्टेज जे आहे त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतो. जो ट्रान्सफॉर्मर त्या दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज देतो त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. या प्रकारातील ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये जाड वायरचे कमी वेढे आणि सेकंडरी वाइंडिंगचे पातळ वायरचे जास्त वेढे दिलेले असतात. बघा, याच्यामध्ये सांगितलेले आहे की प्रायमरी वाइंडिंगमध्ये जाड तारेचे कमी वेढे असतात, तर सेकंडरी वाइंडिंगमध्ये पातळ तारेचे जास्त वेटोळे दिलेले असतात, जास्त वेढे दिलेले असतात. याला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. आणि यामध्ये काय असते, यामुळं काय होतं, सेकंडरीमध्ये जास्त व्होल्टेज निर्माण होतं. अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरले जाते. हे ट्रान्सफॉर्मर प्रामुख्यानं ज्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते जनरेशन ठिकाणी वापरले जातात. 33 kVAचे रूपांतर 220 kVमध्ये किंवा 330 kVमध्ये करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे 33 kVचे रूपांतर 220 मध्ये किंवा 220चे 330 मध्ये करण्यासाठी याचा वापर केला जातो. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी वाइंडिंगला दिला गेलेला व्होल्टेजपेक्षा सेकंडरी वाइंडिंगमध्ये दिले गेलेले व्होल्टेज हे कमी असतं, म्हणजे त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हटले जाते. जो ट्रान्सफॉर्मर त्याला दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आउटपुट व्होल्टेज देतो त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हटले जाते. म्हणजे प्रायमरीला दिले गेलेले व्होल्टेजपेक्षा सेकंडरीमध्ये कमी प्रमाणात व्होल्टेज निर्माण होणे त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतो. या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये पातळ वायरचे जास्त वेढे आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये जाड वायरचे कमी वेढे दिलेले असतात. बघा, याच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये काय असतं, याच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये काय असतं तर याच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये कमी पातळ वायरचे जास्त वेढे आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये जाड वायरचे कमी वेढे दिलेले असतात. यामुळं काय होतं, 3 फेज डेल्टा स्टार, म्हणजे हे कनेक्शनचे प्रकार आहेत. 3 फेजमधले स्टार डेल्टा, डेल्टा स्टार, डेल्टा स्टार प्रकारचे ट्रान्सफॉर्मर ग्रीड स्टेशनमध्ये 220 kVचे रूपांतर 33 kVमध्ये किंवा सबस्टेशनमध्ये 33 kV ते 33 kV डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये स्टेशनमध्ये या 11 kV ते 415 kV मध्ये रूपांतरण केले जाते. यालाच आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हटले जाते, ज्यामध्ये जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये केले जाते. फेजवरून पडणारे प्रकार आपण पाहूयात आता. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक किंवा
अनेक सेकंडरी वाइंडिंग असतात. दोन्ही बाजूला सिंगल फेज सप्लाय दिलेला असतो. छोट्या आकाराच्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग वेल्डिंग मशीनसाठी केला जातो. वेल्डिंग जी मशीन आहे ती ट्रान्सफॉर्मरच त्याला म्हटले जाते. या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असते, दोन्ही प्रकारच्या वाइंडिंग असतात. त्याच्यामध्ये सिंगल फेज वाइंडिंग असते. सिंगल फेज वाइंडिंगमध्ये प्रायमरी एक वाइंडिंग असते आणि सेकंडरी वाइंडिंग एक किंवा अनेक असतात. म्हणजे त्याला टॅपिंग्स केलेले असतात, वेगवेगळ्या टॅपिंग्स बाहेर काढलेल्या असतात. व्होल्टेजनुसार टॅपिंग बाहेर काढलेल्या असतात. ठीक आहे. आता थ्री फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रत्येक फेजसाठी 3 स्वतंत्र प्रायमरी आणि स्वतंत्र सेकंडरी वाइंडिंग असतात. थ्री फेज तुम्हाला माहिती आहे की थ्री फेजमध्ये आपण पाहिलेलं आर वाय बी हे 3 प्रकारचे फेज असतात. तिन्ही फेजमध्ये प्रत्येक फेजसाठी स्वतंत्र अशी एक प्रायमरी वाइंडिंग आणि त्या फेजची स्वतंत्र अशी एक सेकंडरी वाइंडिंग असते. ती एकमेकावर बसवलेली असते आणि या दोन्ही वाइंडिंग एका कोअरवर बसवलेले असतात. मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या कशा पद्धतीनं त्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये या तिन्ही वाइंडिंग वेगवेगळ्या पद्धतीने बसवलेल्या असतात. ह्या स्वतंत्र उच्च शक्ती असणाऱ्या थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग ग्रीड स्टेशन, प्रायमरी सबस्टेशन यामध्ये करतात. थ्री फेज सप्लायसाठी आणि 3 स्वतंत्र सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरण्यापेक्षा एकच थ्री फेज ट्रान्सफॉर्मर वापरणे फायद्याचे असते. हे ट्रान्सफॉर्मर उच्च शक्ती असणाऱ्या थ्री फेज ट्रान्समिशन लाईनसाठी किंवा ग्रीड स्टेशनसाठी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे ह्या ट्रान्सफॉर्मरला हे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर वेगवेगळे 3 वापरण्यापेक्षा एकाच ट्रान्सफॉर्मरमध्ये तिन्ही फेजचा वापर करून याला थ्री फेज ट्रान्सफॉर्मर वापरणे हे फायद्याचे असते. का बरं फायद्याचे असते थ्री फेज ट्रान्सफॉर्मर सिंगल फेजपेक्षा वापरणे? तर याला जागा कमी लागते. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरला जागा कमी लागते, वजनाने हलके असतात, किंमत कमी होते. तिन्ही फेज आपण एकाच ठिकाणी केल्यामुळं याची किंमत देखील कमी होते. सिंगल फेजचे वेगवेगळे 3 वापरेपर्यंत आपण एकाच ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून तिन्ही फेज एकवटून आपण ते वापरले गेले एकाच ठिकाणी वापरले गेलेले असल्यामुळे किंमत देखील त्याची कमी होते. देखभाल व दुरुस्तीचा खर्च देखील कमी येतो. त्यामुळं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरपेक्षा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर वापरणे हे फायद्याचे होते, अधिक फायद्याचे होते. ट्रान्सफॉर्मरचे कोअरच्या रचनेनुसार प्रकार. कोअरच्या रचनेनुसार आपण प्रकार पाहूयात. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. कोअरनुसार आपल्याला 3 प्रकार पडतात. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, सेल टाईप आणि बेरी टाईप. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आपण पाहूयात. आकृतीमध्ये दाखवलेले कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारची याची रचना असते. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर या प्रकारच्या कोअर यल प्रकारच्या स्टॅम्पिंग्स लॅमिनेट तयार करून केलेल्या असतात. यल प्रकारच्या स्टॅम्पिंग्स, इकडनं यल आणि ह्या बाजूने यल, अशा प्रकारच्या ह्या स्टॅम्पिंग्स तयार करून केल्या जातात. ह्या प्रकारात कोअरच्या भोवती वाइंडिंग असते. ही कोअरवरती गुंडाळलेली वाइंडिंग असते. कोअरच्या कडेला दोन्ही लिंबूवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग बसवलेली असते. दोन्ही बाजूला ही प्रायमरी आणि इकडे सेकंडरी वाइंडिंग बसवलेली असते. यामध्ये चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी केला जातो. याच्यावर चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो, म्हणून याचा उपयोग हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी केला जातो. आता शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग एकावर एकच इथे बसवलेली असते. बघा आता ह्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ई व आय आकाराच्या स्टॅम्पिंग्स वापरलेल्या असतात. मागील पाठामध्ये आपण पाहिले ई आणि आयच्या स्टॅम्पिंग्स कशा प्रकारे वापरले जातात. प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग कोअरच्या मधल्या लिंबूवर गुंडाळलेली असल्यामुळे लिकेज फ्लक्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. ही मधल्या लिंबूवरती गुंडाळलेली असते. प्रायमरी आणि सेकंडरी एकावर एक असते, त्यामुळं फ्लक्स अवांतर इतर ठिकाणी न जाता दुसऱ्या कॉईलकडून त्या लगोलग कट होतात. यामुळं फ्लक्स लिकेजचं प्रमाण कमी होतं. यामध्ये फ्लक्स वाहण्यास 2 मार्ग असतात, म्हणजे इकडचा एक मार्ग आणि इकडचा एक मार्ग, 2 मार्ग असतात. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी केला जातो. लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. आता पुढचं आहे बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. हे अशा प्रकारची याची रचना असते. वाइंडिंग ही मधल्या अशा भागावर इथं वाइंडिंग केलेली असते आणि ह्या ज्या आहेत बारीक बारीक ज्या आहेत या सिलिकॉन स्टीलच्या स्टॅम्पिंग्स बनविलेल्या असतात. याला कोअर असे म्हणतात. हा शेल टाईप सुधारित प्रकार आहे. कोअर आयताकृती स्टॅम्पिंग्सपासून तयार करतात. सर्व आयताकृती कोअर्स केंद्र भागावर
एकत्रित करून मधल्या भागात गोलाकार वाइंडिंग केलेली असते. मधल्या भागात गोलाकार वाइंडिंग केलेली असते. यामध्ये आयताकृती कोअरच्या संख्येइतके चुंबकीय रेषा वाहण्यासाठी मार्ग असतात. आयताकृती ज्या जितक्या संख्या आहेत तितके चुंबकीय रेषा वाहण्यासाठी मार्ग यामध्ये असतात. याची रचना किचकट व कठीण असते. या ट्रान्सफॉर्मरची रचना गुंतागुंतीची असली तरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असते. त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर थंड राहतात. अधिक शक्तीची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. ज्या ठिकाणी अधिक शक्तीची आवश्यकता आहे अशा ठिकाणी या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. आता आहे पुढं ॲटो ट्रान्सफॉर्मर. ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये ह्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. आतल्या वाइंडिंगची रचना ह्या पद्धतीने असते. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरीसाठी फक्त एकच वाइंडिंग असते त्या ट्रान्सफॉर्मरला ॲटो ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. बघा याच्यामध्ये काय असते, एकच वाइंडिंग असते. इथं फेज आणि न्यूट्रल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एकच वाइंडिंग असते. इकडे लोड दिलेला आहे. लोडमध्ये वेगवेगळ्या टॅपिंग्स बाहेर काढल्यात, म्हणजे आपल्याला जिथं जोडू त्या पद्धतीनं तो लोड त्या ठिकाणी देता येईल. म्हणजे इथं व्होल्टेज इथून ते इथपर्यंतचं व्होल्टेज, इकडनं बी पासून ते इथपर्यंतचं व्होल्टेज असं मोजल्या जाईल. यामध्ये एकाच वाइंडिंगचा काही भाग प्रायमरी तर काही भाग सेकंडरीचे कार्य करतो. एकच वाइंडिंग असल्यामुळे काही भाग प्रायमरी आणि काही भाग सेकंडरीचं काम करतो. ॲटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. म्हणजे सेल्फ इंडक्शनचं तत्व म्हणजे काय, ह्याच कॉईलकडून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र ह्याच कॉईलच्या टर्न्समुळं कापले जातात आणि ह्या कॉईलमध्येच EMF निर्माण होतो. त्याला सेल्फ इंडक्शनचं तत्व असे म्हटले जाते. 3 फेज इंडक्शन मोटारच्या ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टसाठी याचा उपयोग केला जातो. हे प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मर ॲटो ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरले जातात तर 3 फेजच्या मोटारसाठी ज्या ठिकाणी ह्या ॲटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. ज्या ट्रान्सफॉर्मरला ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरले जाते. 3 फेज ज्या मोठ्या व्होल्टेजच्या जास्त हाय व्होल्टेजच्या मोटर आहेत त्या ठिकाणी ॲटो ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. आता पुढचा पाहूयात प्रकार पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आपण थोडक्यात पाहूयात. हे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर याचा उपयोग काय, हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे पॅरललमध्ये जोडले जातात. करंट ट्रान्सफॉर्मर हे सिरीजमध्ये जोडले जातात. करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च प्रवाह मोजण्यासाठी, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर दाब मोजण्यासाठी म्हणजे व्होल्टेज मोजण्यासाठी, आणि करंट ट्रान्सफॉर्मर हे प्रवाह मोजण्यासाठी वापरले जातात. ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस, कुठले कुठले लॉसेस होतात मग ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस होतात, आयर्न लॉसेस होतात, हिस्टेरिसिस लॉसेस होतात, इत्यादी प्रकारचे लॉसेस हे होत असतात. ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस शोधण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत मग ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 प्रकारचे लॉसेस शोधण्याच्या पद्धती आहेत, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये काय केलं जातं तर शॉर्ट सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्मरवर पूर्ण लोड असताना वाइंडिंगमध्ये होणारे कॉपर लॉसेस शोधून काढण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट वापरतात. शॉर्ट सर्किट टेस्टच्या साहाय्यानं ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे कॉपर लॉसेस शोधून काढता येतात. तर ओपन सर्किट टेस्टमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये होणारे लॉसेस शोधून काढण्यासाठी ओपन सर्किट टेस्ट घेतली जाते. होणारे आयर्न लॉसेस ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेससाठी शॉर्ट सर्किट टेस्ट आणि आयर्न लॉसेससाठी ओपन सर्किट टेस्ट वापरली जाते. अशा प्रकारे आज आपण ट्रान्सफॉर्मर या घटकांबद्दल माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर आमच्या प्री SSC या व्होकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, लाईक करा आणि इतरांना देखील विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.